नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 650वा भाग. यातील पहिल्या काही रचना मराठीत आहेत आणि नंतर एक हिंदीमध्ये आहे. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठी रचना आहे. चुका करणं हे कोणालाही जमण्यासारखं आहे. नंतर त्या मान्य करणं आणि क्षमा मागणं हे पण बऱ्याच जणांना जमण्यासारखं आहे. पण आपल्या चुकांसाठी दुसऱ्याला दोषी धरणं आणि ते कागदोपत्री सिद्ध करणं हे राजकारण्यांनाच फक्त जमण्यासारखं आहे. चुका करणं आणि कोणालाही जमण्यासारखं आहे. नंतर त्या मान्य करणं आणि क्षमा मागणं हे पण बऱ्याच जणांना जमण्यासारखं आहे. पण आपल्या चुकांसाठी दुसऱ्याला दोषी धरणं आणि ते कागदोपत्री सिद्ध करणं हे राजकारण्यांनाच फक्त जमण्यासारखं आहे. एका चोराने एकाला गाठले आणि म्हणाला, तुझा सगळा पैसा मला देऊन टाक. तो माणूस म्हणाला, तुला ठाऊक आहे मी कोण आहे? मी राज्याचा मंत्री आहे. चोर म्हणाला, ठीक आहे, मी माझे शब्द मागे घेतो. माझाच सगळा पैसा मला परत देऊन टाक. एका चोराने एकाला गाठले आणि तो म्हणाला, तुझा सगळा पैसा मला देऊन टाक. तो माणूस म्हणाला, तुला ठाऊक आहे मी कोण आहे? मी राज्याचा मंत्री आहे. चोर म्हणाला, ठीक आहे, मी माझे शब्द मागे घेतो. माझाच सगळा पैसा मला परत देऊन टाक. तिसरी जी रचना आहे ती हिंदीमध्ये आहे. आर्य चाणक्य के जीवन और सीख पर आधारित ये है 7वीं कड़ी. इसमें जो चीज़ खराब दिखे उसमें भी अच्छाई हो तो उसे स्वीकार कर लेना चाहिए. दिखने में कोई भी बावला लगे पर उसमें ज्ञान हो, कोई हुनर हो, कोई गुण हो तो उसका स्वीकार करना चाहिए. ऊपरी दिखावे पर निर्भर नहीं रहना चाहिए, ये बताया गया है. खराब विष सम दिखे फिर भी उसमें अमृत हो तो फिर उस सारे को स्वीकार करना चाहिए. खराब विष सम दिखे फिर भी उसमें अमृत हो तो फिर उस सारे को स्वीकार करना चाहिए. गरीब हो या अनजाना पर ज्ञानी गुणवान हो तो फिर उसको सम्मान दे गुण सीख लेने चाहिए. गरीब हो या अनजाना पर ज्ञानी गुणवान हो तो फिर उसको सम्मान दे गुण सीख लेने चाहिए. आदमी हो या वस्तु हो दिखने में आकर्षक हो फिर भी उसके गुणों पर ही उसे परखना चाहिए. आदमी हो या वस्तु हो दिखने में आकर्षक हो फिर भी उसके गुणों पर ही उसे परखना चाहिए. जन्म किसी भी कुटुंब में हो अगर वो गुणवान हो देश के लिए उसका उपयोग होना चाहिए. जन्म किसी भी कुटुंब में हो अगर वो गुणवान हो देश के लिए उसका उपयोग होना चाहिए. पुरुष हो या स्त्री ही हो बुद्धिमान और ज्ञानी हो उसे काम करने का अवसर मिलना चाहिए. पुरुष हो या स्त्री ही हो बुद्धिमान और ज्ञानी हो उसे काम करने का अवसर मिलना चाहिए.
सीखने से और मेहनत से व्यक्ति अच्छा बन जाता है। जो भी ऐसा करता है वही कीमती होता है। सीखने से और मेहनत से व्यक्ति अच्छा बन जाता है। जो भी ऐसा करता है वही कीमती होता है। स्त्री दुगुने बार खाती हो, चौगुनी बुद्धि की होती है। 6 गुने धीरज की होती है और कामेच्छा अधिक होती है। स्त्री दुगुने बार खाती हो, चौगुनी बुद्धि की होती है। 6 गुने धीरज की होती है, 8 गुना कामेच्छा होती है। घर में भी और बाहर भी स्त्री अधिक अड़चने झेलती है। उस हिसाब से उनसे ये सब होता रहता है। घर में भी और बाहर भी स्त्री अधिक अड़चने झेलती है। उस हिसाब से उनसे ये सब होता रहता है। चाहे कोई घराना हो, चाहे कोई कुटुंब हो, सीखने की इच्छा और मेहनत से ही कोई प्रगति करता है। चाहे कोई घराना हो, चाहे कोई कुटुंब हो, सीखने की इच्छा और मेहनत से ही कोई प्रगति करता है।